उपजिल्हा रुग्णालय 2 आहेत गराड्याला आहे बेवरीमध्ये. तिथं साधा औषधाची गोळी सुद्धा मोफत नाही. सरकारी हॉस्पिटल फक्त म्हणायला आहे का तिथं कुठले इंजेक्शन मिळत नाही. मग ह्या औषध गोळ्यासाठीच जर त्यांना वनवन हिंडायला लागतं ते मग सर्वसामान्यांसाठी काय, सर्वसामान्यांचा विकास काय होणार आहे. इथल्या महिला आहेत, विधवा महिला आहेत, दिव्यांग महिला आहेत, त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग हा खूप भयभीत झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी या भाजप पक्षातर्फे जे अधिकृत उमेदवार उभे केलेले आहेत याच्यामध्ये माननीय आमदार संजयजी जगताप सर आहेत, गंगारामदादा जगदाळे आहेत, शेखरजी वडणे आहेत, बाबाराजे दादवरा आहेत, त्याचप्रमाणे अशोकराव टेकवडे आहेत आणि या तालुक्याचा बीजेपी संदीप पटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढली जाते. मग आम्ही यांच्याबरोबर का, आम्ही प्राण संघटना म्हणून यांच्याबरोबर का जातोय त्याच्यावर ज्या दादा दिव्याताई गंगारामदादा जगदाळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या प्रभागाचा विकास करायचा आहे, जनतेची सेवा करायची अशी त्यांची संकल्पना आहे. बरोबर. पण या भागातली जनता सेवा करायची संधी त्यांना देईल का? 100% देईल. त्याचं कारण सांगतो की सन्माननीय गंगारामदादा जगदाळे असतील, त्यांच्या त्या कन्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत. दिव्याताई उच्च शिक्षित आहेत आणि विशेष म्हणजे दादांची ही राजकीय सुरुवात आहे जीवनाची हे त्यांनी ग्रामपंचायत पासून केलंय. म्हणजे दादा अगदी ग्रामपंचायतचे सदस्य होते गराड्याला, त्यानंतर सरपंच झाले, त्यानंतर जिल्हा दूध संघावरती ते डायरेक्टर झाले. पुणे जिल्हा दूध संघावरती डायरेक्टर असताना अनेक लोकांचा दुधाचा प्रश्न असायचा, त्या लोकांना योग्य भाव मिळवून दिला. मग त्या निमित्ताने लोकांशी कुठे समजा चारा छावण्यांच्या ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस चाऱ्याचं नियोजन दादांनी करून दिलं, कडबा कुटींचं करून दिलं गवळी लोकांना. काही लोकांना असं आमच्या गावातही 2-3 मुलं आहेत की त्यांना कात्रज जिल्हा दूध संघामध्ये दादांनी कामाला लावलं. म्हणजे अशा अनेक कामं दादांनी केली. त्यानंतर जिल्हा परिषदचे सदस्य झाले दादा. त्यानंतर आमच्या समोरच ही वाल कंपाऊंड आहे शाळेचं, हे दादांनी केलं. त्यानंतर वर्ग खोल्या दिल्या 2, दत्त मंदिरला पेविंग ब्लॉक दिले, राम मंदिरला दिले, आमच्या वरती काळूबाई मंदिर आहे त्यांना थोडासा निधी दिला, सौर ऊर्जेचे अनेक निधी दिले, भजनी मंडळ असतील महिला त्यांना भजनाचं साहित्य दिलं दादांनी. आणि दादा हे तळागाळापर्यंत पोहोचलेलं नेतृत्व आहे. बस्ते बांधून दिल्यात, कुणाला काय केलंय, वरती पाण्याचे एवढे प्रॉब्लेम होते, वाड्यावाड्यातून त्यांनी मोठे मोठे धरणं टाकून दिल्यात. आज जिथं काही मिरची येत नव्हती तिथं त्यांनी ऊस लावलेत. सगळ्यात भागातल्या गोरगरीब नागरिकांना गंगारामदादा जगदाळेंनी मदत केली, विकास कामं भागातली भरपूर केल्यात सगळ्यांनाच माहिती. मग या निवडणुकीमध्ये दिव्याताईंना मदत करतील का या भागातली जनता? अहो डोळे दाखवून करणार या भागातली जनता त्यांचा संसारच चालू केलाय दादांनी. दिव्याताईंच्या पाठीमागे गंभीरपणे उभं गंभीरपणे प्रश्नच नाही. यांची सुकन्या निवडणूक लढत आहे जिल्हा परिषदेची. काय वाटते तुम्हाला, उमेदवार योग्य आहेत? उमेदवार योग्य ते विजय होणारच आहे, आम्हाला खात्रीच आहे. बर, दिव्याताई विजयी होणार? विजय होणारच खात्री आहे तुम्हाला? खात्री आहे. कशावरून? तर त्यांचे गंगारामदादांनी अनेक ठिकाणी अनेक कामं केली. आमच्या शाळेचं तटबंदीला त्याला 4 लाख दिले, आमच्या वडजाई देवळाला 1 लाख दिले, आमच्या राम मंदिरची फरशी त्यांनी केली, दत्त मंदिरची फरशी त्यांनी केली. काय वाटतं आता वाटतं आम्ही भेटच नाही, आमची निवडणूक म्हणजे योग्यच आहे आणि निवडून येणार आहे, आम्हाला खात्रीची. बाजी मारणार? बाजी मारणार म्हणजे आम्ही जागृतच आहे, बाजी मारणारच. मंदिराची कामं वगैरे केली, पण प्रभागाचा अजून विकास कामं काय केलंय? दुसरं काम त्यांची चालूच आहेत की इतर गावांना नाही. ते आमच्या पुरंदर तालुक्यात 1 नंबरचे समाजसेवकच आहेत. बर, कोण? गंगारामदादा. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.